कंप्लीट केलेला आहे. आता ट्रिग्नॉमेट्रीचं जे आपण नेक्स्ट स्टार्ट करणार आहे 11पर्यंतचं सगळं आपण घेतलं. 11पर्यंत जर कोणाला डिफिकल्टी असेल तर सांगा, नाहीतर मग 12चं जे आहे टॉपिक जे आपल्याला एक्झामसाठी येणार आहेत त्याची रिव्हिजन करूया. आहे का? हां. एकही नाही सोडवला का तुम्ही? इनडायरेक्ट असं खूप सारं वेटेज असणारा हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट चॅप्टर मी सुरुवातपासून सांगत आलेलो आहे. बिकॉज पार्ट 2 ऑल्सो डिपेंड ऑन दिस चॅप्टर. मेनी मोर प्रॉब्लेम्स इन पार्ट 2 हॅज कवर्ड ॲज अ ट्रिग्नॉमेट्रिक क्वेश्चन्स ॲज अ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनवरचे खूप सारे क्वेश्चन्स येतात. तर पहिला जो यातला टॉपिक आहे 12थमध्ये तो आहे इक्वेशन आणि त्यांचे सोल्युशन. तर जनरली इक्वेशन म्हणजे काय असते? ज्यामध्ये व्हेरिएबल्स आणि कोएफिशियंट असतात त्याला आपण काय म्हणतो? अल्जेब्रिक इक्वेशन म्हणतो. अल्जेब्रिक इक्वेशनमध्ये व्हेरिएबल आणि कोएफिशियंट राहतात. इथं सुद्धा व्हेरिएबल्स राहणार आहे, कोएफिशियंट राहणार आहे, बट ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन कन्सिडर केल्या जाईल. ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशनमध्ये ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असणार आहे. अँड इक्वेशन कंटेनिंग ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन इज नोन ॲज ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. असे इक्वेशन ज्यामध्ये ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन राहणार आहे अननोन अँगलचे. अँगल कसे राहणार आहे? अननोन. त्या अननोन अँगलच्या अननोन अँगल असणाऱ्या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनला आपण काय म्हणणार आहोत? ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. ज्यामध्ये साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक हे राहणार आहे. आता कोणतंही इक्वेशन जेव्हा म्हणतो आपण तेव्हा त्या इक्वेशनचा काय असतो? ट्रिक इक्वेशनचे काय असतात? जर इक्वेशन असेल तर त्याचं सोल्युशन 100% आपल्याला मिळतो. ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन आणि त्यांचे सोल्युशन पाहायचे आहे. तर इक्वेशन समजलं का? ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन कशाला म्हणायचं? अँड इक्वेशन कंटेनिंग ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन ऑफ अननोन अँगल्स इज नोन ॲज ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. आणि फंक्शन कोणकोणते? साइन, कॉस, टॅन, कॉट, सेक, कोसेक ते 6. त्याचे अननोन अँगल. अँगल आपल्याला माहिती नाही, थिटा पण राहू शकतो, अल्फा, बीटा, गॅमा काहीही राहू शकते अँगल. तर त्यांचे सोल्युशन फाइंड आउट करायचे आहे. तर सोल्युशन म्हणजे त्या अननोन अँगलची व्हॅल्यू फाइंड आउट करणे जे सॅटिस्फाय करेल इक्वेशनला त्याला म्हणणार आहोत आपण सोल्युशन ऑफ द गिवन ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. म्हणजे अननोन अँगलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची इक्वेशनच्या. अननोन अँगलची जर व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट केली म्हणजे तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळते. तर त्याचे सोल्युशन काढण्याच्या 2 मेथड्स आहे. एक आहे प्रिन्सिपल सोल्युशन आणि एक आहे जनरल सोल्युशन. सांगितलेलं आहे, पुन्हा चालू आहे आपलं. प्रिन्सिपल आणि जनरल. जनरल तर टॉपिक हा यावर्षी कॅन्सल झालेला आहे, रिड्यूस केला त्यांनी यावर्षी. फक्त प्रिन्सिपल सोल्युशन आणि खूप इझीवाला टॉपिक ठेवला. जे लर्न करण्याचे मेथड, जे लर्न करण्याचे किंवा जे काहीतरी इम्पॉर्टंट होतं ज्याच्यावरचे बेसिक क्वेश्चन जास्त राहत होते ते टॉपिक कॅन्सल केला. प्रिन्सिपल सोल्युशनवरचे क्वेश्चन कमी आहे तो ठेवला. तर या प्रिन्सिपल सोल्युशनचे आपल्याला क्वेश्चन पाहायचे. प्रिन्सिपल सोल्युशनमध्ये अननोन अँगलची व्हॅल्यू तर फाइंड आउट करायची आहे, पण या अननोन अँगलची व्हॅल्यू आपल्याला कुठून कुठपर्यंत मिळणार आहे? 0 to 2π. म्हणजे 0 डिग्री टू 360 डिग्रीपर्यंत याची व्हॅल्यू बिलॉंग करणार आहे. ठीक आहे. 0पेक्षा मोठी किंवा 0 पण राहू शकते अननोन अँगलची व्हॅल्यू, आणि 2π किंवा 2π पेक्षा कमी. प्रिन्सिपल सोल्युशन. आता नेमकं प्रिन्सिपल सोल्युशन कसं काढतात त्याच्यावरचे क्वेश्चन. एवढं समजलं का? जेवढं सांगितलं तेवढं. इक्वेशन कशाला म्हणतात समजलं? इक्वेशन समजलं का कशाला म्हणतात? तर प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन तर करण्याची काही गरजच नाही. आता जर करायची असेल तर आपण अगोदर केलेली आहे रिव्हिजन. झालेले टॉपिक आहे हे. फक्त व्यवस्थित तुमचे जे कन्सेप्ट क्लिअर नाही आहेत ते क्लिअर करा. आता एखादा क्वेश्चन घेतो ज्याचा आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. तर cot x इज इक्वल्स टू √3 हे एक काय दिलेलं आहे? ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन दिलेलं आहे. या ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशनचं आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे. तर सोल्युशन फाइंड आउट करणे म्हणजे नेमकं काय? ह्या अननोन अँगल एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करणे.
हा अननोन आहे की अशी व्हॅल्यू की जी व्हॅल्यू याला सॅटिस्फाय करेल. एक व्हॅल्यू तुम्ही सरळ सरळ सांगू शकता जर तुम्ही मी दिलेला टेबल लर्न केलेला असेल तर. कोणता टेबल? 0 डिग्रीची व्हॅल्यू, 30 डिग्रीची व्हॅल्यू, 45ची व्हॅल्यू, 60ची व्हॅल्यू, 90ची व्हॅल्यू, 180ची, 270ची, 360ची. त्या व्हॅल्यू जर तुमच्या लर्न असेल साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेकच्या जर, तर तुम्ही एक व्हॅल्यू याची तशीच सांगू शकता. दुसरी व्हॅल्यू आपण अलाइड अँगलवरून काढणार आहोत. पहिली व्हॅल्यू त्या डब्यावरून, जो डब्बा तुम्हाला लर्न करायला सांगितला होता, व्हेरियस ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आणि त्यांच्या व्हेरियस अँगलच्या व्हॅल्यू, तो एक डब्बा लर्न असेल तर एक व्हॅल्यू तुम्हाला मिळते. आणि दुसरी व्हॅल्यू काढण्यासाठी अलाइड अँगल फॉर्म्युला जो आपण लर्न केलेला आहे, अलाइड अँगल फॉर्म्युले जे लर्न केले नाही ना ते. व्हेरी गुड. आता ज्यांचे झालेले आहेत त्यांना तर काही डिफिकल्टीज नाही आहे म्हणा. तर बघा आता याचं जनरल सोल्युशन कसं फाइंड आउट करतात. सॉरी, प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल नाही. जर कॉट काढताना डिफिकल्टी येत असेल तर कॉटला टॅनमध्ये कन्वर्ट करा, काही प्रॉब्लेम नाही, तरी व्हॅल्यू मिळते तुम्हाला. तर कॉटला टॅनमध्ये करून सुद्धा करू शकता किंवा टॅनला सरळ 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 कॉट येत असेल तर कॉटची पण व्हॅल्यू काढू शकता. तर मी याला टॅनमध्ये कन्वर्ट करतो. कॉट एक्स इज इक्वल्स टू 1/tan x, बरोबर आहे. रिलेशन आहे त्यांच्यामध्ये. टॅनला तिकडे पाठवतो, कॉटला इकडे पाठवतो. टॅन एक्स इज इक्वल्स टू 1/cot x. टॅन एक्स इज इक्वल्स टू कॉट एक्सची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे? √3. टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1/√3 राहते? म्हणजे π/6 ना. टॅन टॅन गेट कॅन्सल, एक्सची पहिली व्हॅल्यू मिळाली आपल्याला π/6. ठीक आहे, पहिली व्हॅल्यू काय मिळाली? पाय. आता दुसरी व्हॅल्यू काढण्यासाठी अलाइड अँगलचा यूज करायचा आहे. अलाइड अँगलचा यूज कसा करू शकतो सांगा बरं. अलाइड अँगल फॉर्म्युले फॉर टॅन थिटा, याची व्हॅल्यू टॅन एक्स आली पाहिजे. π+x पण आहे, 2π+x पण आहे. आणखी दुसरा, हे दोन यूज केले तर आपल्याला तेच व्हॅल्यू मिळणार आहे. कोणता एक करा. दोन सोल्युशन दाखवायचे मॅक्झिमम. दोनपेक्षा जास्त दाखवले तरी काही प्रॉब्लेम नाही. 2 किंवा 2 पेक्षा जास्त सोल्युशन दाखवले तरी चालेल. तर आपण एक घेऊ यातला, हा पहिला. तर टॅन पाय प्लस एक्सची व्हॅल्यू काय आहे? π/6 इज इक्वल्स टू टॅन एक्स. ठीक आहे. टॅन इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन 6π + π म्हणजे 7π/6 इज इक्वल्स टू टॅन एक्स. दोन्ही साईडला टॅन टॅन आहे, टॅन टॅन गेट कॅन्सल. एक्स इज इक्वल्स टू 7π/6 दुसरी व्हॅल्यू. आणि ही व्हॅल्यू बिलॉंग करते का आपल्याला ज्या एरियामध्ये पाहिजे त्या एरियामध्ये बिलॉंग करते का? एक्सची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी आणि 2π पेक्षा लहान आहे का ही व्हॅल्यू एक्सची? दोन्ही पण व्हॅल्यू आहे ना. म्हणजे दिस इज द रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन. हेन्स द रिक्वायर्ड प्रिन्सिपल सोल्युशन इज x इज इक्वल्स टू π/6 अँड x इज इक्वल्स टू 7π/6. आणखी एक निघते, कोणतं? हा फॉर्म्युला यूज करून 2π + x वाला. म्हणून मी म्हटलं होतं की अलाइड अँगलचा यूज आहे. पहा आला, 2 दिवस अगोदर शिकलो आपण आणि पटकन यूज आला. झालेल्या गोष्टींचा यूज आपल्याला आहे म्हणजे आहे. म्हणून झालेल्या गोष्टी व्यवस्थित लर्न करायच्या. मध्ये येणार आहे म्हणून याच्यामध्ये काही डिफिकल्टी ठेवू नका. जनरल नंतर पाहूच आपण. तर √2 cos x + 1 इज इक्वल्स टू 0 आहे. याचा आपल्याला प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचा. प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी फक्त आपल्याला काय पाहिजे? ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन मध्ये एका साईडला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आणि एका साईडला नंबर्स, हे लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? इक्वेशन मध्ये एका साईडला व्हेरिएबल्स असतात, एका साईडला कॉन्स्टंट असतो ना, त्या टाईपमध्ये इथं आहे. एका साईडला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन ठेवायचं आणि बाकी सगळं मटेरियल हाकलून द्यायचं राईट हँड साईडला. जसं कसं बफे पार्टीमध्ये एका साईडला वेटर्स राहतात आणि एका साईडला गर्दी करणारे राहतात भुक्कड लोक, तसं आहे हे वेटर्स आणि हे सगळे भुक्कड. तर भुक्कडला तिकडे पाठवा, भुक्कड उधर जाओ.
√2 cos x इज इक्वल्स टू, भुक्कड हा इकडे प्लस आहे, तिकडे जर पाठवला तर काय होईल? हा काय राजा, त्या भुक्कडला पाठवतो ते डायरेक्टच सांगून राहिला. हा भुक्कड √2x इधर अच्छा मल्टीप्लाई को है, उधर गया तो बुरा डिवाइड हो जाएगा, -1/√2. बरोबर आहे. हे आलं. आता याला आपल्याला काय करायचं, सॉल्व करायचं. तर मला सांगा कॉसच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू -1/√2 राहते? π/4 राहते, हे आपल्याला माहिती आहे, एवढं माहिती आहे. वी नो दॅट, आम्ही खूप हुशार आहोत. वी नो दॅट, आम्ही खूप हुशार आहे, आम्हाला सगळंच काय माहिती आहे. cos π/4 इज इक्वल्स टू 1/√2 राहते म्हणून. बरोबर आहे ना. पण इथं आपल्याला फॉर्म्युला वापरायचा अलाइड अँगल, कारण की इथं मायनस आहे ना, तर अलाइड अँगल काय म्हणते, cos π - x इज इक्वल्स टू -cos x. हा वापरायचा आहे अलाइड अँगल फॉर्म्युला. काय वापरायचा आहे? हा. आणखी दुसरा पण वापरू शकतो. दुसरा कोणता आहे? cos π + x इज इक्वल्स टू -cos x. दोन दोन आहे, दोन पैकी कोणताही एक जरी वापरला तरी काही डिफिकल्टी नाही. दीज आर द अलाइड अँगल्स फॉर्म्युला. आता हेच वापरायचे आहे. तर कसं वापरू आपण बघा. cos π - π/4, x ची व्हॅल्यू π/4 घेतली, इज इक्वल्स टू -cos π/4. कारण की एक्सच्या ठिकाणी आपण काय ठेवलं, एक्सच्या ठिकाणी व्हॅल्यू ठेवली π/4. म्हणजेच काय इथं येईल -1/√2, -cos π/4 ची 1/√2, म्हणजे हे आणि हे इक्वल राहते. म्हणजे नेमकं कसं, इथं करा क्रॉस मल्टिप्लिकेशन. cos 4π - π/4 इज इक्वल्स टू -cos π/4. तर इकडे कसं, व्हेरी गुड, cos 3π/4 इज इक्वल्स टू -cos π/4. म्हणजेच x ची व्हॅल्यू 3π/4 पण मिळाली आपल्याला, एक π/4 पण मिळाली, एक 3π/4 पण मिळाली. आणखी काय मिळते, आणखी एका या फॉर्म्युल्यावरून काय मिळेल, ही जी व्हॅल्यू आहे 3π/4 0 पेक्षा मोठी आहे आणि 2π पेक्षा लहान आहे, देअरफॉर ते रिक्वायर्ड झालं. आणखी एक काय मिळेल, जर हा जर यूज केला तर फॉर्म्युला इथं ठेवा पाय, हा व्हेरी गुड, 5π/4. 5π/4 हे पण एक व्हॅल्यू मिळते आणि ही पण एक व्हॅल्यू मिळते. अशा दोन व्हॅल्यू प्रिन्सिपल सोल्युशनच्या मिळाल्या. आहे का कोणाला काही कन्फ्युजन प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये अजून? समजलं का तनया, धनश्री?